किंमत विचारली गेली. त्यांनी सांगितलं की एका विमानाची किंमत 350 कोटी. 2 वर्ष त्याच्यावर चर्चा झाली, खरेदी नाही झाली. 2 वर्षांनी पुन्हा विचारलं गावाला हवेत काय किंमत. 2 वर्षांनी 750 कोटी झाली. आणि इतकी किंमत कशी झाली म्हणून चर्चा करण्यात आणखीन 1 वर्ष गेलं, व ती किंमत 1660 कोटी झाली. म्हणजे काँग्रेसच्या राज्यामध्ये जे विमान 350 कोटीला मिळत होतं ते मोदी साहेबांच्या काळामध्ये 1660 कोटी त्याची किंमत झाली. आणि सांगितलं काय, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. अरे मोठी गंमत आहे. 350 ते 1650 कोटी हे गावामधला गेला कुठं. हे दाल में काला क्या है, ते दाल में काला काय हे सांगायला तयार नाही. फादर हा फस्ट आम्ही काढला, चर्चा झाली. निर्मला सीतारामन नावाच्या बाई संरक्षण मंत्री आहे, त्यांनी 1 तास भाषण केलं. आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही खरेदी केली, त्या खरेदीची किंमत त्यांनी पहिल्यांदा काय सांगितली होती, नंतर किती वाढली, नंतर किती वाढली, त्याची कारणं काय, ह्याची कागद द्या. मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही देणार नाही, कारण ही गुप्त आहे. ही गुप्त माहिती शेजारच्या देशाला कळली तर आपल्या देशाचं नुकसान होईल, आणि म्हणून गुप्त माहिती मागू नका. आम्ही म्हणलं ठीक आहे बाबा, लष्कराची माहिती आहे, हवाई दलाची आहे, गुप्त ठेवतात, ठेवून द्या. आम्ही विचारलं मोदी साहेबांना तुम्ही ह्याच्या बोला. आई मेरी गुप्त होईल ते बोलायला तयार नाही, तोंड उघडायला तयार नाही. एका बाजूने म्हणतात ना खाऊंगा ना खाने दूंगा. ह्या किसने खाया पूछा तो बोलते नाही, गुप्त आहे. आणि गुप्त आहे म्हणून थांबले. शेवटी काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टाने ऑर्डर काढली की या संबंधीचे खरेदीचे सगळे कागद आम्हाला द्या. कोर्टामध्ये सांगितलं सरकारच्या वतीनं की आम्ही दिले असते, पण संरक्षण खात्याच्या कार्यालयामधून ते कागद चोरीला गेले, गुप्त कागद. पार्लमेंटला द्यायला तयारी नाही, चोरीला गेले. आणि जेव्हा सबंध हिंदुस्थानातल्या पेपरनी टेलिव्हिजननी त्याच्यावर टीका टिप्पणी सुरू केली, 2 दिवसांनी सांगितलं चोरी नाही झाली, पण ते कागद काही लोकांनी काढले, त्याचा फोटोकॉपी काढली आणि वर्तमानपत्रात छापून आणली. जी माहिती पार्लमेंटला द्यायला सरकारची तयारी नाही, ती माहिती फोटोकॉपी घेऊन वर्तमानपत्रात छापून देते. आणि त्या राफेलमध्ये एवढा मोठा घोटाळा झाला आहे. मला आठवतं आहे की राजीव गांधी प्रधानमंत्री होते, आज सत्तेमध्ये आहेत, ते विरोधी पक्षात होते. राजीव गांधींनी त्यावेळी एक वोफर नावाच्या कंपनीची तोफ घेतली होती. त्या तोफमध्ये भ्रष्टाचार झाला ही मागणी भाजपने केली आणि त्याची चौकशी करण्याची मागणी केली. राजीव गांधींनी पार्लमेंटमधल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून तुम्ही 10 नावं द्या आणि चौकशी करा, तुम्ही द्या तरी चौकशी करायला मी त्यांना अधिकार देतो. चौकशी झाली, त्यात काही निघालं नाही. राफेलची चौकशी अशीच करा हे आम्ही सांगितलं, पण मोदी साहेब त्यांचं सरकार त्याची चौकशी करायला तयार नाही. आणि म्हणून भ्रष्टाचार घालवायचा म्हणतात, भारतासारख्या लोकांना त्रास द्यायचा म्हणतात. आणि कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाऊल आज या ठिकाणी हे राज्यकर्ते करायला तयार जाईल. त्याचा अर्थ आज हे राज्यकर्ते आणि यांचा सगळा व्यवहार हा स्वच्छ जाईल ही गोष्ट या ठिकाणी दिसते. देशाच्या रक्षणासाठी प्रसंग येतो तेव्हा तुम्ही मी कधी राजकारण आणत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की तारीख माझ्या लक्षात नाही, एक दिवशी नोव्हेंबर महिन्यात भारताचे 2700 सैनिक आणि अधिकारी जम्मूवरनं श्रीनगरला चालले होते. आणि ते चालले असताना समोरून एक जीप आली. त्या जीपमध्ये काही स्फोटक प्रकार होता आणि जवान ज्या बसवर बसले होते त्या बसवर ते येऊन आदळले आणि त्याच्यात स्फोट झाला. आणि स्फोट झाल्याच्या नंतर
त्याच्यामध्ये 40 जवान लाखच्या जागी मृत्युमुखी पडले. आता हे घडल्याच्या लगेच प्रधानमंत्र्यांनी बैठक बोलवली. सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवलं, मलाही बोलवलं. आम्हाला विचारलं काय करायचं. आम्ही सांगितलं की सैन्यावरचा हल्ला 40 लोक मृत्युमुखी पडले, धडा शिकवला पाहिजे कोण असेल तर. आम्ही तुम्हाला सगळा अधिकार देतो. आम्ही काही निर्णय घेणार नाही, तुम्ही सैन्याला निर्णय घ्यायचा अधिकार द्या. आणि मला आनंद आहे सरकारने सैन्याला अधिकार दिला. आणि एक दिवशी आपल्या हवाई दलाने हल्ला केला पुलवामा या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्याने हल्ला करून दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली. अभिमान आहे तुम्हाला मला आपल्या सैन्याचा की त्यांनी दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली. चांगलं चोख उत्तर दिलं. त्याच्यामध्ये काय झालं, काही लोक गेले. आपल्याच हवाई दलातला एक विंग कमांडर, त्याचं नाव अभिनंदन, त्याला अटक झाली. त्याला पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये टाकलं. एक कायदा आहे जगातला सगळ्या देशांनी मिळून केलेला, त्याला जिनिवा नावाचं एक ठिकाण आहे, तिथं बसून तो करार झाला. आणि त्या करारामध्ये जगातले सगळे देश आहेत. आणि त्याच्यात करार असा आहे की एखाद्या देशाचा असा अधिकारी जर पकडला तर त्या सरकारने सोडलं पाहिजे. आणि अभिनंदनला पाकिस्तानने पकडल्याच्या नंतर जगातल्या सगळ्या देशांच्याकडून मागणी केली पाकिस्तानकडे की त्या कायद्यानुसार त्याला सोडा. शेवटी त्याला सोडलं. तो आला फरक. अभिमान वाटला आपल्या सगळ्यांना की आपला एक जवान हवाई दलाचा अटक झालेला सुटून आला. हा जगाच्या या कायद्यामुळे झाला. जवानांनी दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना अटक झाली. त्यांची विमानं त्यांनी फाडली होती. आणि मला आपल्याला अभिमान वाटत होता. अभिमान कशाचा वाटत होता आपल्या सैन्य दलाचा. प्रधानमंत्री आले. आधी ज्या वेळेला सगळ्या पक्षांची बैठक बोलली तेव्हा हजर नव्हते. पण जेव्हा अभिमान सोडून आला तेव्हा सांगितलं टेलिव्हिजनवर 56 इंचाची माझी छाती आणल्या खाली सोडून. एका आला कसा तो सोडून तुम्ही काय त्याच्यात केलं. आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला की आपल्या राज्यातला एक लष्कराचा अधिकारी, त्याचं नाव कुलभूषण जाधव, कोणी ऐकलं का. कुलभूषण जाधव. कुलभूषण जाधव गेल्या 2.5 वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. मग ह्यांची 56 इंचाची छाती कुठे गेली, त्याला काय सोडून. आंतरराष्ट्रीय कायद्याने सुटला तर मी सोडला. आणि तो तिकडं आमचा जाधव मरतोय त्याच्यासाठी काही नाही. 2 रुग्णांचा दातखीळ बसली तिथं. आणि म्हणून शौर्य दाखवायचं कुणी आणि त्याचा गैरफायदा कुणी घ्यायचा ही चित्र त्या ठिकाणी झाली. मर्द असा महाराष्ट्राचा माणूस आहे, तो अशा कुठे लंग्या सूर्याने काही टीका केली तर त्याच्याबद्दल फिकीर करत नसतो. तुमच्याकडे दुसरं भांडवल संपलं त्यामुळे तुम्ही त्यांना शिव्या देऊन थकला. आता मला जर शिव्या देत असाल तर माझी शिव्या द्यायला काही हरकत नाही, तुम्ही शिव्या द्या. आणि सांगतात काय की यांच्या घरात बांधले. अरे बाबा तुझ्या घरात आधी आहे का काय. घर आहे तुला सांभाळता आलेलं आहे का आमचं घर काढतो. तुका जास्त बोलायचं म्हणून मी त्याच्यावर बोलतच नाही तर फार बोलतात. पण या सगळ्या गोष्टीचं एकच गोष्ट दिसते की परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही. राज्य बदललं पाहिजे. आणि आम्हा लोकांची जबाबदारी, आम्हा म्हणजे माझं वय आता 80 होतं. जेव्हा 50 वर्षापूर्वी मी आमदार झालो तेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे नेते होते. यशवंतरावने आम्हा लोकांना संधी दिली, मला संधी दिली. आमचे मित्र गोविंदराव अधिक नाहीत, त्यांना संधी 40 कालावधी दिली. अनेक तरुणांना संधी दिली. आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाची एक पिढी झाली. त्या पिढीने पुढं 25-30 वर्ष महाराष्ट्र चालवलं. आता आमची जबाबदारी आहे की पुढच्या 25-30 वर्ष महाराष्ट्राचा गाडा चालवण्याच्यासाठी नवी पिढी त्या ठिकाणी आणली पाहिजे. आणि ती नवी पिढी आणण्याच्यासाठी आम्ही संग्रामाला या ठिकाणी उभं केले. माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती, ठिकठिकाणी आम्ही तरुण माणसं दिली
नवी पिढीचं नेतृत्व आम्हाला तयार करायचं आणि ते नेतृत्व आम्ही तयार करतो. त्यासाठी हे सगळे कष्ट करण्याची भूमिका आहे. ते जे नेतृत्व आम्ही तयार केलं ते पक्षासाठी काम करणारं, पक्षाच्यासाठी पडेची भूमिका घेणार आणि लोकांच्याशी बांधिलकी ठेवणारे. उद्या मला नाही मिळालं तर मी चाललो दुसरीकडे असं नाही. जायचं असेल घर सोडायचं नाही. उगा सकाळ दुपार संध्याकाळ असं घर जरी बांधायचं हे वागणं बरं नव्हतं. असं करू नाही का? लोक काय म्हणतात त्याच्यामध्ये. आणि म्हणून माझी विनंती आहे की इतर तत्त्वाने वागणारा पुढच्या पिढीच्या माध्यमातून लोकांच्या हिताची जपणूक करण्याची कुवत असलेला आणि त्याने ज्या वेळेला महानगरपालिका असो, महापौर होण्याची जबाबदारी असो, महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी असो, त्या प्रत्येक वेळेला आमचा हा रुपया खंडमंड वाजणारा बंदा रुपया हे सिद्ध केलेलं आहे. हा बंदा रुपया तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं सही शिक्षाने आज त्या ठिकाणी मोठ्या मताने त्याला विजयी करा आणि या देशामध्ये नवं नेतृत्व तयार करण्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी आम्हा सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी शक्ती उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.